Hello students, welcome back to our online class. Take out your textbook of English and open your textbook at page number 68. Our today's lesson is Androseus and the Lion. Androseus and the Lion. तर Androseus काय आहे? Androseus एका मुलाचं नाव आहे आणि लायन तर आपल्याला माहीतच आहे. तर यांची काय स्टोरी आहे ते आपल्याला आता या लेसन मध्ये बघायचं आहे. Long ago there lived a kind, gentle and cautious man called Androseus. खूप वर्षाच्या पूर्वी एक दयाळू, एक सौम्य आणि एक नम्र अशा स्वरूपाचा एक माणूस राहत होता. त्याचं नाव होतं अँड्रोसेस. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. पण त्याचा जो मालक होता तो एकदम क्रुएल होता, म्हणजे निर्दयी होता. इन दोज डेज किंग्स, नोबल्स अँड अदर वेल्दी मेन यूज्ड पुअर पीपल ॲज देअर स्लेव्ज. आणि त्या काळामध्ये, आधीच्या काळामध्ये जसं राजे होते किंवा बाकीचे जे वेल्दी माणूस म्हणजे श्रीमंत जे माणसं होती ती माणसं काय करायची तर बाकीच्या गरीब लोकांना आपले गुलाम बनवून ठेवायची. अँड्रोसेस वॉज अ स्लेव आणि अँड्रोसेस सुद्धा एक काय होता? गुलाम होता. स्लेव मीन्स गुलाम. द स्लेव्स वर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर. आणि हे जे गुलाम असायचे त्यांना फोर्स केले जात होते त्यांच्या मालकांसाठी काम करण्यासाठी. दे हॅड टू डू वॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. आणि त्यांचे मालक जे म्हणेल तेच त्यांना करावं लागायचं. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. इवन व्हेन दे वर अनहॅपी विथ देअर मास्टर दे कुड नॉट लिव्ह हिम. पहा, त्यांना अजिबात स्वातंत्र्य नव्हतं, काहीच त्यांना अधिकारसुद्धा नव्हते. इव्हन ते जेव्हा त्यांच्या मास्टरपासून अनहॅपी असायचे म्हणजे खुश नसायचे तेव्हा सुद्धा त्यांना सोडून जाता येत नव्हतं. दे वर बाउंड बाय लॉ टू ऑबे देअर मास्टर हाऊएव्हर विक्ट ही माइट बी. आणि ते त्यांच्यावर कायद्यानुसार त्यांच्यावर बंधन असायचं की काहीही झालं तरी तुम्ही आपल्या मालकाची आज्ञा पाळलीच पाहिजे, नाहीतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात होता. अँड्रोसेस डिड नॉट लाईक हिज विक्ट मास्टर. हिज मास्टर स्टर्ड हिज स्लेव्ज ऑफन विप्ड हिम देम. अँड्रोसेसला त्याचा मालक जो होता तो अजिबात आवडत नव्हता, कारण की तो क्रुएल होता. त्याच पद्धतीने तो आपल्या गुलामांना उपाशी ठेवायचा आणि वारंवार त्यांना विप्ट करायचा, म्हणजे चापकाचे फटके सुद्धा मारायचा. अँड्रोसेस फेल दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. अँड्रोसेसला असं वाटायचं की अशा मालकाची सेवा करण्यापेक्षा आपल्याला तर मृत्यू आलेला बरं. ही कीप लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. आणि तो एका चांगल्या संधीच्या शोधात होता. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. आणि जसा त्याला पहिला चान्स मिळाला तसा तो आपल्या या निर्दयी मालकाच्या याच्यातून, क्रुएल मालकाच्या याच्यातून तो निसटला. तिथून एस्केपने त्याने स्वतःची सुटका करून घेतली, तिथून तो पळाला. नाऊ अल्दो अँड्रोसेस हॅड दस रन अवे ही वॉज नॉट अ कावर्ड. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. पहा, आता अँड्रोसेस जरी तिथून आपल्या मालकाच्या याच्यातून पळाला असला तरी पण तो कसा भिकार नव्हता. आता त्याला शेल्टर नव्हतं, म्हणजे घर नव्हतं राहायला, तर तो कुठे थांबला? जंगलामध्ये थांबला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट. आणि जंगलामध्ये म्हटलं तर काय राहायचे? जंगली प्राणी तर असतातच, पण जंगली प्राणी कितीही असेल तरी त्याला त्याची पर्वा नव्हती. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो व्हेरेवर ही विश्ड. आपल्या डोक्यावर छप्पर नाही आहे, म्हणजे आपल्याला घर नाही, या गोष्टीची त्याला काळजी नव्हती. तर तो या गोष्टीसाठी आनंदी होता की मी आता एखाद्या पक्षाप्रमाणे मुक्त असा संचार कुठेही करू शकतो. मी आता मुक्त झालो, मी आता उडू शकतो. वन डे ही वॉज वँडरिंग इन द फॉरेस्ट. ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. एके दिवशी असाच तो जंगलामध्ये भटकत असताना भटकता त्याच्या अचानक तो एका लायनच्या समोर आला, सिंहाच्या समोर आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. त्याची तर पहिली रिॲक्शन कोणती होती? तो टर्न झाला आणि पळून जाण्याचा प्रयत्न तो होता. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. इट नायदर ग्रॉल्ड नॉर रोर्ड. पण जेव्हा त्याने बघितलं की लायन जो आहे तो त्याच्याकडे मूव्ह पण होत नाही, म्हणजे त्याच्या दिशेने येऊन पण राहिला नव्हता, तो गुरगुरतही नव्हता, डरकाळी पण फाडत नव्हता. इनफॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पेटियसली ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. इनफॅक्ट तो कसा बघत होता? एकदम दयापूर्वक, म्हणजे त्याला असं वाटत होतं की माझ्यावर याने काहीतरी करावं, म्हणजे मदतीच्या अपेक्षेने कोणाकडे बघून राहिला होता? तो अँड्रोसेसकडे बघून राहिला होता. असं वाटत होतं की त्याला तो लायन खूप वेदनेमध्ये आहे असं वाटून राहिलं होतं त्याला बघून. अँड्रोसेस पॉस्ट. अँड्रोसेस थांबला. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन स्टेप बाय स्टेप. आणि त्यानंतर तो अतिशय सावधगिरीने स्टेप बाय स्टेप एक पाऊल पुढे टाकत तो लायनकडे गेला. द लायन मोन्ड अँड व्हिम्पर्ड. तो लायन एक प्रकारे असा कण्हत होता, म्हणजे आता आपल्याला जर ताप आला असेल काही तर आपण कसं कणतो त्याच पद्धतीने तो कणत होता. आणि व्हिम्पर्ड मीन्स हुंके वगैरे देऊन राहिला होता. प्लीज हेल्प मी, इट्स आय सीम टू से. आणि त्याचे डोळे कदाचित सांगत होते की प्लीज माझी मदत कर, असं कोणाचे डोळे सांगत होते? लायनचे डोळे सांगत होते. व्हेन अँड्रोसेस ड्रू नियर द लायन लोड इट्स हेड अँड बिगॅन टू लिक इट्स पाव्स.
पहा, आणि जेव्हा अँड्रोसेस त्याच्या जवळ गेला ना, कोणाच्या जवळ, लायनच्या जवळ गेला, तेव्हा लायन काय झाला, लोड इट्स हेड, त्यांनी आपलं डोकं खाली केलं आणि तो काय करायला लागला, आपला म्हणजे त्याचा जो पंजा होता तो तोंडाने चाटायला लागला. देन अँड्रोसेस सॉ दॅट द लायन्स पा वॉज वुंडेड सोर अँड फॉलन. मग अँड्रोसेसला दिसलं की त्याचा जो पा होता, म्हणजे पंजा जो होता पायाचा, तो काय झाला होता, दुखला, म्हणजे त्या दुःख वेदना त्यामध्ये खूप होऊन राहिल्या होत्या, एक जखम झाली होती आणि त्यावर स्वेलिंगसुद्धा आली होती, म्हणजे सुजनसुद्धा आली होती. On a closer look, Androseus noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. आणि अँड्रोसेस जेव्हा त्याच्या जवळ गेला तर तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की एक मोठा काटा ते कुठे गेला आहे, त्याच्या टोजमध्ये, म्हणजे बोटामध्ये रुतलेला आहे, पायाच्या बोटामध्ये रुतलेला आहे. सो धिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस, थॉट अँड्रोसेस. मग अँड्रोसेसने विचार केला, हां, लायन का बरं अनहॅपी आहे, का बरं तो असं अस्वस्थ आहे, कारण की त्याच्या पायाच्या बोटामध्ये मोठा काटा गेलेला होता म्हणून. Summoning up all his courage, Androseus stretched his hand slowly towards the injured paw. He was afraid that the lion would attack him if he touched its swollen paw. त्यांनी आपलं पूर्ण धैर्य एकवटलं, पूर्ण साहस एकवटलं आणि तो कुठे गेला, आपल्या हातामध्ये त्यांनी लायनचा जो इंजर्ड पाव होता तो आपल्या हातामध्ये, पायाचा जो पंजा होता तो आपल्या हातामध्ये घेतला. ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वुड अटॅक हिम इफ ही टच्ड इट स्वॉलन पाव. त्याला भीती पण वाटत होती, जर त्याने लायनवरचा जो दुखलेला भाग आहे, दुखापत झालेला भाग आहे, तो जर हातात घेतला तर कदाचित सिंह आपल्यावर हल्ला वगैरे करेल, अशी त्याला भीती पण वाटत होती. बट द लायन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. पण कदाचित त्या लायनला समजलं असेल, म्हणजे याचा हेतू काय होता अँड्रोसेसचा, त्याचा प्रामाणिक हेतू, चांगला हेतू त्या लायनला समजला असेल, म्हणून त्याने काहीच केलं नाही. अँड्रोसेस टूक द पा इन हिज लेफ्ट हँड. अँड्रोसेसनी आपल्या डाव्या हातामध्ये त्याचा काय घेतला, तो तळपाय घेतला, पंजा घेतला. डेफ्टली ही पुल्ड आउट द थॉर्न. आणि त्याने अतिशय चतुराईने, अतिशय चपळतेने तो काटा त्याने ओढून काढला. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंजर्ड पाव. मग त्याने काय केलं, स्वतःच्याच कपड्याचा थोडासा तुकडा फाडला आणि लायनचा जो जखमी झालेला पाव होता, पंजा होता तळपायाचा, त्याला काय केला, त्यांनी बांधला. आता तुम्ही बघू शकता या चित्रामध्ये त्याचे स्वतःचेच कपडे किती छोटे आहेत, तरी पण त्यांनी आपल्या छोट्या कपड्यांचाच थोडासा कपडा फाडला आणि लायनच्या पंजाला बांधला. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. पहा, आणि एकदम आश्चर्य वाटावं म्हणून या अँड्रोसेसला तर एकदम आश्चर्य वाटलं, कारण की लायनने आता काहीतरी कृतज्ञता व्यक्त करायला म्हणून त्याने काय केलं, त्याचा आर्म जो आहे, म्हणजे कोणाचा, द लायन देन लिक्ड हिज आर्म. लायन काय करायला लागला, त्याचा जो आर्म आहे, म्हणजे हात जो आहे तो चाटायला लागला, म्हणजे एवढं त्याला छान बरं वाटलं. अँड्रोसेस रिमेन्ड विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. अँड्रोसेस लायनसोबत तोपर्यंत राहिला जोपर्यंत तो पुन्हा चांगला चालू शकत नाही तोपर्यंत. ही वुड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. मग तो काय करायचा, जंगलामध्ये जाऊन शिकार करायचा आणि आपली केलेली शिकार तो लायनला आणून द्यायचा, कारण की लायन तर जाऊ शकत नव्हता, कारण की तो जखमी होता. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वुंड. सून द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. तो दररोज काय करायचा, लायनची जी जखम आहे तो काय करायचा, स्वच्छ करायचा आणि त्याला ड्रेसिंग करायचा, म्हणजे कपडा दररोज बदलवायचा. मेनी टाइम्स इट फॉलोड द अँड्रोसेस व्हेरेवर ही वेंट. आणि बऱ्याचदा लायन काय करायचा, अँड्रोसेस जिथे जिथे जात होते तिथे त्याच्या मागे मागे जायचा. इन द मीन व्हाईल अँड्रोसेस मास्टर हॅड कंप्लेन टू द ऑथॉरिटीज दॅट हिज स्लेव्स अँड्रोसेस हॅड रन अवे. आणि मधल्या काळामध्ये अँड्रोसेसचा जो मालक होता त्याने अशी कंप्लेन केली की त्याचा जो गुलाम आहे तो गुलाम तिथून पळून गेला म्हणून. सोल्जर्स वर सेंट इन ऑल डायरेक्शन टू कॅप्चर अँड्रोसेस. आणि सर्व डायरेक्शननी सैनिक पाठवण्यात आले अँड्रोसेसला पकडण्यासाठी. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुड नॉट फाइंड हिम. पहा, त्यांनी इकडे तिकडे म्हणजे जवळपास सर्व बाजूंनी याचा शोध घेतला कोणाचा, अँड्रोसेसचा, पण तो काही सापडला नाही. ॲट लास्ट दे केम टू फॉरेस्ट व्हेअर अँड्रोसेस लिव्ड. आणि शेवटी ते जे सैनिक होते ते जंगलामध्ये आले, जिथे अँड्रोसेस राहत होता ना तिथे आले. It so happened that the Androseus had gone out alone that day while the lion rested near the cave. आणि हे अशा पद्धतीने घडलं की त्या दिवशी अँड्रोसेस जो आहे तो एकटा कुठे गेला होता, बाहेर शिकारीला गेला होता आणि लायन कुठे होता, त्याच्या गुहेमध्ये रेस्ट करत बसला होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. आणि ते दोघेही जण सैनिकांच्या हातात सापडले. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. मग सैनिकांनी त्यांना कुठे घेतलं, शेवटी ते शहरामध्ये घेऊन गेले. दे पुट अँड्रोसेस इन द चेन्स इन प्रिझन. द लायन वॉज केज्ड. मग त्यांनी कुठे ठेवलं, अँड्रोसेसला प्रिझनमध्ये ठेवलं, जैलामध्ये ठेवलं, आणि लायनला कुठे ठेवलं, केज्डमध्ये म्हणजे पिंजऱ्यामध्ये ठेवलं. इन दोज डेज पीपल हू वर फाउंड आउट टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम वेअर
वर फेड टू वाईल्ड बीस्ट ॲज पनिशमेंट. आणि त्या काळामध्ये अशी पद्धत होती जी की ज्या लोकांनी गुन्हा केला असेल आणि त्याचा जर गुन्हा सिद्ध झाला असेल तर अशा लोकांना कुठलीही शिक्षा न देता तर त्यांना हे जे जंगली प्राणी असतात वाईल्ड ॲनिमल्स त्यांच्या समोर त्यांना उपाशी ठेवत होते आणि त्यांच्या समोर या लोकांना टाकून देत होते, म्हणजे ते प्राणी यांना खात होते या लोकांना. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम. आणि त्यावेळेस आपल्या मालकाच्या याच्यातून पळून जाणे, गुलामांनी मालकाच्या याच्यातून पळून जाणे हा सुद्धा एक सिरियस क्राईम होता, सिरियस असा गुन्हा होता. देअरफॉर अँड्रोसेस टू वॉज टू बी थ्रॉन टू द वाईल्ड बीस्ट. आणि म्हणून अँड्रोसेसला सुद्धा त्या जंगली प्राण्याच्या समोर टाकण्यात येणार होतं. ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. आणि ठरलेल्या दिवशी तो राजा जो होता तो सुद्धा सर्कसमध्ये आला आणि आपल्या जागेवर बसला. द क्राऊड चिअर्ड लाऊडली. आणि जे लोक जमले होते ते सुद्धा जोरजोराने ओरडत होते. द ट्रम्पेटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रोसेस वॉज ब्रॉट इन टू द अरेना. ट्रम्पेटर्स म्हणजे जे ढोल वगैरे वाजवणारे आहे ते ढोल वाजवून राहिले होते आणि अँड्रोसेसला कुठे आणलं मग अरेनामध्ये. अरेना मीन्स रिंगण. त्या रिंगणामध्ये त्याला आणलं. ही चेन्स वर अनबाउंड. त्याची जी चेन आहे ती चेन तोडण्यात आली. ही फेल्ट वीक अँड डिसमेड. त्याला एकदम थकल्यासारखं वाटायला लागलं कारण की त्याला खायला प्यायला पण काही दिलं नव्हतं. ही वॉज सर्टन दॅट धिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. आणि त्याला माहीत होतं की हा आपल्या लाईफचा कोणता दिवस आहे, लास्ट दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. ॲट द अपोजिट एंड अ गेट वॉज रेज्ड अँड द फिरोशियस लायन वॉज रिलीज इन टू द अरेना. आणि दुसऱ्या बाजूने ते सर्कसचं गेट खोलण्यात आलं आणि एक फिरोशियस मीन्स क्रूर भयानक असा एक लायन सोडण्यात आलं त्या रिंगणामध्ये जिथे अँड्रोसेसला सोडलं होतं ना तिथे. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फिरोशियस. तो जास्त भुकेला होता, त्याला उपाशी ठेवण्यात आलं होतं लायन म्हणून, त्याला जास्त भूक लागली होती म्हणून तो जास्तच क्रूर आणि जास्तच भयानक दिसून राहिला होता. अँड्रोसेस वॉज फिल्ड विथ फिअर बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट. अँड्रोसेसला एवढी भीती वाटून राहिली, तो भीतीने थरथर कापून राहिला होता, पण त्यांनी आपलं पूर्ण धैर्य एकवटलं आणि साहसाने त्या लायनला समोर गेलं. द लायन सॉ अँड्रोसेस अँड रश टुवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोरिंग. लायनने अँड्रोसेसला बघितलं आणि तो त्याच्याकडे डरकाळ्या फोडत जायला लागला. कोणाकडे? अँड्रोसेसकडे. बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक्स. पण तेवढ्यातच तो लायन थांबून गेला. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड. मग तो हळूहळू समोर गेला. ऑल इट्स रेक सीम टू हॅव मेल्टेड. आणि त्याचा सर्व संताप कोणाचा? लायनचा. असं वाटत होतं की मेल्ट झाला, त्याला काहीच वाटून एकदम सौम्य एकदम नम्र पद्धतीने तो वागायला लागला. कोण? लायन. अँड्रोसेस सॉ धिस टू. अँड्रोसेसनी सुद्धा हे बघितलं. ईच फ्रेंड रिकग्नाइज द ईच अदर. दोघाही मित्रांनी एकमेकांना ओळखलं. हा लायन दुसरा तिसरा कोणी नसून कोण होता? अँड्रोसेसनी जंगलामध्ये ज्या लायनची मदत केली तोच हा लायन होता. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोसेस अगेन बट व्हेन इट रीच्ड हिम इट बिगॅन टू पर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. सर्वांना आश्चर्य वाटायला लागलं की हा लायन म्हणजे तिथे कसा काय गेला. तो तिथे गेला आणि काय झालं त्याच्यापर्यंत गेला आणि गुरगुरायला लागला आणि आपलं जे नाक आहे ते त्याच्यासमोर असा घासायला लागला. कोणाच्या समोर? अँड्रोसेसच्या समोर. लायन आपलं नाक घासायला लागला. अँड्रोसेस हग द लायन. अँड्रोसेसने काय केलं? लायनला हग केलं म्हणजे आलिंगन दिलं, मिठी मारली. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. तो आनंदाने समाधानाने काय करायला लागला? एक प्रकारे रडला. कोण? अँड्रोसेस. म्हणजे त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच धिस टेंडर साईट इन ग्रेट वंडर. ऑडियन्स जे तिथे बसलेले होते त्या रिंगणाच्या बाजूला जे लोक बसलेले होते, ऑडियन्स बसलेले होते, त्यांना पण एकदम आश्चर्य वाटलं आणि राजाला पण एकदम आश्चर्य वाटलं म्हणजे हा प्रेमळ असा क्षण बघून. पीपल बिगॅन टू चिअर अँड्रोसेस अँड आस्क फॉर हिज रिलीज. लोक अँड्रोसेससाठी चिअर करायला लागले आणि त्याला मुक्त करा अशी मागणी करायला लागले. द एम्परर आस्क अँड्रोसेस टू एक्सप्लेन द लायन स्ट्रेंज बिहेवियर. आणि त्या राजाने मग अँड्रोसेसला विचारलं की हा जो लायन आहे तो का बरं तुझ्यासोबत असा वागला. When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and the beast. आणि जेव्हा ह्या राजाने ही पूर्ण स्टोरी ऐकली तेव्हा तो राजासुद्धा मानव आणि एक जंगली प्राणी यांच्यामध्ये अशा पद्धतीची स्टोरी म्हणजे फ्रेंडशिप असू शकते याविषयी तो सुद्धा हे बघून कृतज्ञ झाला. ही ऑर्डर दॅट अँड्रोसेस शुड बी सेट फ्री. ही वुड नो लॉंगर बी अ स्लेव. आणि त्यांनी ऑर्डर दिली की तुम्ही आता अँड्रोसेसला काय करा? फ्री करा. आता तो याच्यानंतर गुलाम बनून राहणार नाही. When the emperor asked Androseus that the other reward he would like, Androseus replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. आणि जेव्हा आणि राजाने पुन्हा त्याला विचारलं की तुला याच्या व्यतिरिक्त पुन्हा आणखी काही बक्षीस पाहिजे का? तर अँड्रोसेसने म्हटलं की नाही, मला आणखी कुठलं बक्षीस नको, मला फक्त एकच द्यायचं असेल तर द्या की हा जो लायन तुम्ही बंदी बनवून ठेवला आहे, केजमध्ये पिंजऱ्यामध्ये ठेवला आहे, त्याला तुम्ही काय करा?
फ्री करा, मुक्त करा. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. आणि त्यानंतर त्या राजाने त्या लायनला सुद्धा मुक्त केलं. आणि हे जे दोन मित्र होते म्हणजे अँड्रोसेस अँड द लायन, हे दोन्ही मित्र कुठे गेले, जंगलामध्ये गेले आणि एकदम फ्री अशी लाईफ ते जगायला लागले, एकदम मोकळ्या आनंदामध्ये ते जगायला लागले. सो अवर धिस लेसन इज कम्प्लिटेड हिअर. आय होप यू ऑल अंडरस्टूड धिस प्रॉपरली. थँक्यू.